विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी युवक भारती इयत्ता 12वी यामधील भाग 5 यातील व्याकरण व लेखन यामधील उपघटक म्हणजे वाक्यप्रकार हा आज आपण अभ्यासणार आहोत. प्रथमतः आपण वाक्य म्हणजे काय ते अभ्यासू. मूलध्वनींना आपण अक्षर म्हणतो आणि या अर्थपूर्ण अक्षरापासून तयार झालेल्या विशिष्ट क्रमाने येणाऱ्या समूहाला आपण शब्द म्हणतो. या अनेक शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा वाक्य बनते. सार्थ शब्दसमूहास जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा ते वाक्य बनते. अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात, तर पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य होय. या वाक्यांचाच वापर आपण दैनंदिन जीवन जगताना, व्यवहारात, बोलताना, लिहिताना करत असतो. एकच आशय आपण अनेक प्रकारे सांगत असतो, बोलत असतो, लिहित असतो. उदाहरणार्थ, काल खूप पाऊस पडला. हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते. काल फार पाऊस पडला, विधानार्थी वाक्य. दुसरं, काल काही कमी पाऊस पडला नाही, विधानार्थी वाक्य. तिसरं, काल काय कमी पाऊस पडला का, प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नचिन्ह यामध्ये आलेलं आहे. चौथं, काल कमी तर पाऊस पडला नाही ना, प्रश्नार्थी वाक्य. आणि त्याचबरोबर नकारार्थी सुद्धा आहे. पाचवा क्रमांक, किती अफाट पाऊस पडला हा काल, उद्गारार्थी वाक्य. शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आशय एकच परंतु प्रकार मात्र अनेक, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे एकच वाक्य आपण इथे बघतो आहोत. वाक्याचे प्रकार. वाक्याचे प्रकार हे दोन पडतात. अ भाग आशयावरून आणि भावार्थावरून आणि आ भाग क्रियापदाच्या रूपावरून. हे दोघं हे आपण आता व्यवस्थितरित्या प्रकारासहित बघूया. अ भाग आपण बघूया आशयावरून आणि भावार्थावरून पडणारे प्रकार. विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य आणि तिसरा प्रकार उद्गारार्थी वाक्य. बघा, वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून पडणारे प्रकार: विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य. यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी सुद्धा असू शकतात. यातला पहिला प्रकार आपण अभ्यासू, विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरण बघूया. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, विधानार्थी वाक्य आहे. दुसरं उदाहरण, विटीदांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. यामध्ये नकारार्थी वाक्य आहे आणि विधानार्थी सुद्धा आहे. तिसरं वाक्य, हे फूल सुंदर आहे. आणि चौथं उदाहरण, माझी शाळा मला खूप आवडते. विधानार्थी वाक्यामध्ये फक्त केवळ विधान केलेले असते. दुसरा प्रकार आपण बघूया, प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. हे वाक्य ओळखायला खूप सोपे आहे की ज्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आपल्याला दिसेल ते वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. उदाहरण बघूया. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? दुसरं उदाहरण, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही?
आणि तिसरं उदाहरण, हे फूल सुंदर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थी वाक्यामध्ये क ची बाराखडी असते. का, केव्हा, कोठे असे शब्द या वाक्यामध्ये असतात. त्यानंतर तिसरा प्रकार आपण बघूया, उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, किती छान आहे हे फूल. दुसरं उदाहरण बघूया, किती आवडते मला माझी शाळा. आणि तिसरं उदाहरण, अबब, केवढी प्रचंड आग लागली आहे ही. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वाक्याच्या शेवटी आणि अबबच्या पुढे आपल्याला एक चिन्ह दिसते. त्या चिन्हाला काय म्हणतात? उद्गारवाचक चिन्ह. ज्याप्रमाणे प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह हे असते, त्याचप्रमाणे उद्गारार्थी वाक्यामध्ये सुद्धा उद्गारवाचक चिन्ह हे असते आणि त्यामुळे आपल्याला उद्गारार्थी वाक्य ओळखायला सोपे जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघितले आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे प्रकार. आता हा भाग बघूया क्रियापदाच्या रूपावरून. त्याआधी आपण बघूया क्रियापद म्हणजे काय. तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ बघूया, गणेश अभ्यास करतो. स्वरा पुस्तक वाचते. गणेश काय करतोय? अभ्यास. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. येथे क्रियापद कोणतं आहे? तर करतो आणि वाचते हे आहे क्रियापद. या क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे काही प्रकार पडतात, ते आपण बघूया. पहिला प्रकार आहे स्वार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. तिसरा प्रकार आहे विग्रहार्थी वाक्य आणि चौथा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य. त्यातील पहिला प्रकार आपण आता बघूया, स्वार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुले शाळेत गेली. गेली यावरून काळाचा बोध होत आहे. गेली म्हणजे भूतकाळ. दुसरं उदाहरण बघूया, खेळाडू मैदानावर सराव करतात. करतात म्हणजेच वर्तमान काळ. मी पहाटे व्यायाम केला. केला म्हणजे काय? मी पहाटे व्यायाम केला म्हणजे भूतकाळ, होऊन गेली ती गोष्ट. त्यानंतर मला परीक्षेत पहिला वर्ग मिळावा. मिळावा म्हणजे काय? तर भविष्यकाळ. भविष्यामध्ये मला ती गोष्ट मिळावी, त्याला म्हणतात स्वार्थी वाक्य. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघूया, आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. बघा, आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून, आता क्रियापद म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, रूप कुठे असतं तेही माहिती आहे. त्या रूपावरून जर तुम्हाला आज्ञा मिळत असेल, आशीर्वाद मिळत असेल, तुम्ही प्रार्थना करत असाल, विनंती करत असाल किंवा उपदेश तुम्हाला मिळत असेल आणि काही सूचना तुम्हाला मिळत असतील, या गोष्टींचा जर तुम्हाला बोध होत असेल तर त्या वाक्याला काय म्हणतात?
आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरण बघूया. ती खिडकी लावून घे. आईने मुलाला आज्ञा केलेली आहे की ती खिडकी लावून घे बरं जरा. दुसरं उदाहरण बघूया. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आशीर्वाद दिलेला आहे इथे. देवा मला सद्बुद्धी दे. देवा मला चांगलं आरोग्य दे. आपण देवाजवळ प्रार्थना करतो आहे. कृपया मला तुझे पुस्तक दे. विनंती केलेली आहे. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. उपदेश. इथे पादत्राणे ठेवू नयेत. सूचना. आपण मंदिरामध्ये जेव्हा जातो तेव्हा बाहेर सूचना असं लिहिलेलं असतं आणि तिथे आपल्याला हे वाक्य नेहमी दिसतं. इथे पादत्राणे ठेवू नयेत. आज्ञार्थी वाक्यामध्ये हे लक्षात ठेवावं की ते वाक्य ओळखताना त्या वाक्यामध्ये आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना जर असेल तर ते कोणतं वाक्य आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. तिसरा प्रकार आपण बघूया. विद्यार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आपण काय म्हणायचं? विद्यार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरण बघूया याचं. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला या वाक्यातून होते. त्याला काय म्हणतात? विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. आज बहुतेक पाऊस पडेल. शक्यता. इथे शक्यता वर्तवलेली आहे. अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. योग्यता. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. इच्छा. बघा, जेव्हा ज्या वाक्यांमध्ये कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा अशी वाक्ये जर आपल्याला दिसतील किंवा आपण जेव्हा वाचतो तेव्हा ते कोणते वाक्य असतात? विद्यार्थी वाक्य असतात. त्यानंतर पुढचा प्रकार आपण बघूया. संकेतार्थी वाक्य. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. बघा, संकेतार्थी वाक्य म्हणजे काय? की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असेल तर असा अर्थ जर निघत असेल तर त्यास संकेतार्थ वाक्य असे म्हणतात. पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी येईन. तू नियमित अभ्यास केलास तर नक्की पास होशील. गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता. बघा, या चारही उदाहरणांमध्ये आपल्याला जर तर म्हणजे एखादी घटना ही कशा प्रकारे घडते ते दिसून येते. पाऊस पडला असता तर हवेत गारवा झाला असता, आला असता. म्हणजे पाऊस जर झाला असता तर त्याचा परिणाम काय झाला असता? हवेत गारवा आला असता. म्हणजे जर असेल तरच संकेतार्थी वाक्य हे होत असतात. धन्यवाद.